हॅलो स्टुडंट्स, आज आपण रोटेशनल डायनॅमिक्स या चॅप्टरमधील लास्ट पार्ट बघत आहोत. तर बघा, रिमार्क्स आहेत थोडे या चॅप्टरमध्ये. बघा, तर आपण काय बघितलेलं काल, रोलिंग मोशनमध्ये जेव्हा ऑब्जेक्ट इन्क्लाइंड प्लेनमधून काय होतो, मूव्ह होतो, तर त्यावेळी त्याची फायनल व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आपण डिराईव्ह केला होता. v इज इक्वल टू, तो एकदा रिवाइज करूयात आपण. v इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 2gh अपॉन 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. आपण हा फॉर्म्युला डिराईव्ह केलेला आहे, बरोबर. त्यानंतर सेकंड फॉर्म्युला ॲक्सेलरेशनचा डिराईव्ह केलेला आपण. ॲक्सेलरेशन इज इक्वल टू जी साइन थिटा अपॉन 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. त्यानंतर फॉर प्युअर स्लायडिंग होत असेल, म्हणजे ऑब्जेक्ट रोल होताना, रोलिंग मोशन परफॉर्म होत असताना, म्हणजे रोलिंग मोशन नसेल तिथं आणि तो ऑब्जेक्ट फक्त काय होत असेल, इन्क्लाइंड प्लेनवरून काय होत असेल, स्लाइड होत असेल. कसा होता ऑब्जेक्ट आपला, काल आपण डायग्राम दाखवली. ह्या इन्क्लाइंड प्लेनवरून काय होत असेल, ऑब्जेक्ट स्लाइड होत असेल. तर त्या केसमध्ये स्लाइड होत असेल तर त्यावेळी ॲक्सेलरेशन काय येतो फॉर्म्युला, 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. ही टर्म इफेक्टिव्ह कधी आहे, फक्त रोलिंग मोशनमध्ये, प्युअर रोलिंग मोशनमध्ये. स्लायडिंगमध्ये ही टर्म येणार नाही. फक्त काय येणार, ए इज इक्वल टू जी साइन थिटा, हे काय येणार, एक्सप्रेशन येणार फॉर प्युअर स्लायडिंगसाठी. आणि फायनल वेलॉसिटीज म्हणजे स्पीड जो आपण काढलेला त्याचं एक्सप्रेशनवर आपल्याला मिळालेलं आहे ते सेम ॲज इट इज स्क्वेअर रूट ऑफ 2gh येणार. 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर त्याच्यामध्ये येणार नाही. ही टर्म 1 कन्सिडर करायची तिथं. म्हणजे इफेक्टिव्ह कधी असते ही टर्म, फक्त प्युअर रोलिंग मोशनमध्ये ही टर्म इफेक्टिव्ह असते. जर प्युअर स्लायडिंग असेल तर ही टर्म 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर ही टर्म इफेक्टिव्ह नसते. म्हणजे नियर अबाउट ती काय कन्सिडर करायची, 1. मग त्या बाबतीत काय फॉर्म्युले मिळाले आपल्याला, ए इज इक्वल टू जी साइन थिटा आणि ए इज इक्वल टू, सेकंड फॉर्म्युला काय मिळाला, ए इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 2gh. याच्यावरून ही टर्म काय मानायची, 1 1. त्यानंतर हे दोन फॉर्म्युले आपल्याला मिळाले. न्यूमरिकल सॉल्व करताना हे फॉर्म्युले जे आहेत ते तुम्हाला आले पाहिजेत. तर नोट डाऊन करून घ्या, हे फॉर्म्युले सगळे इम्पॉर्टंट आहेत. फॉर अ रोलिंग ऑब्जेक्टसाठी फर्स्ट रिमार्क बघूयात आता आपण. मुवमेंट ऑफ इनर्शिया इज ऑफ द फॉर्म, कोणत्या फॉर्ममध्ये घ्यायचा मुवमेंट ऑफ इनर्शिया, एम आर स्क्वेअर तर येतोच, बरोबर. आपण रिंगच्या बाबतीत कॅल्क्युलेट केलता, किती आलता रिंगच्या बाबतीत मुवमेंट ऑफ इनर्शिया, एम आर स्क्वेअर आलता. डिस्कच्या बाबतीत पण आपण मुवमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट केलेला आहे. डिस्कच्या बाबतीत काय आलेला आपला मुवमेंट ऑफ इनर्शिया, 1/2 mr स्क्वेअर. तर फॉर रोलिंग ऑब्जेक्टसाठी मुवमेंट ऑफ इनर्शिया इज इन द फॉर्म ऑफ n टाइम्स mr स्क्वेअर असा असतो. तर इथं न्यूमरिकल फॅक्टर जो n घेतला आहे याचं मिनिंग काय, तर n म्हणजे के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर ही टर्म कन्सिडर केलेली आहे. आता बघा, फॉर युनिफॉर्म सॉलिड स्पिअरचा जर तुम्ही मुवमेंट ऑफ इनर्शिया काढला तर तो किती येतो, 2/5 mr स्क्वेअर येतो. तर 2/5 mr स्क्वेअर येतो कशाचा, युनिफॉर्म सॉलिड स्पिअरचा, 2/5 mr स्क्वेअर येतो. आय इज इक्वल टू, कशाच्या बाबतीत बघतोय आपण, सॉलिड स्पिअर. स्पिअर म्हणजे कसा शेप, हे आपण सगळं न्यूमरिकल सॉल्व करताना अजून एकदा बघणार आहोत. तर आत्ता फक्त फॉर्म्युलेज लक्षात ठेवा. तर काय येणार, हा सॉलिड स्पिअर असेल, ॲक्सिस ऑफ रोटेशन त्याच्या सेंटरमधून पास होत असेल, ही त्याची आर एवढी रेडियस असेल, तर मुवमेंट ऑफ इनर्शिया काय येतो, 2/5 mr स्क्वेअर. जसं का आपण डिस्क रिंगचा प्रूव्ह केला तर त्या पद्धतीने हा आपण प्रूव्ह करू शकतो आपण, 2/5 mr स्क्वेअर. तर ह्या केसमध्ये आय इज इक्वल टू अजून एक फॉर्म्युला आपल्याला मिळालेला आहे, एम के स्क्वेअर. हे दोघं काय करा, कम्पेअर करा. 2/5 mr स्क्वेअर इज इक्वल टू काय मिळणार आपल्याला, एम के स्क्वेअर. एम गेट कॅन्सल. मग 2/5 इज इक्वल टू काय मिळणार, के स्क्वेअर अपॉन हे आर स्क्वेअर इकडे आल्यावर काय होणार, डिवाइड होणार. म्हणजे के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअरची व्हॅल्यू काय येणार, 2/5 येणार. मग तुम्हाला जर न्यूमरिकलमध्ये रेडियस ऑफ गायरेशनची व्हॅल्यू दिली नसेल, फक्त रेडियसच दिले असेल, तर तुम्ही ह्या फॉर्म्युल्यावरून रेडियस ऑफ गायरेशन कॅल्क्युलेट करू शकता त्या शेपची, बरोबर. म्हणजे सॉलिड स्पिअरच्या बाबतीतलं आपण एक्झाम्पल घेतलेलं आहे, हे जस्ट एक्झाम्पलसाठी घेतलं आहे. म्हणजे के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअरची व्हॅल्यू काय आली ह्या केसमध्ये, 2/5 आली. तेच इथं मांडलेलं आहे. मुवमेंट ऑफ इनर्शिया फॉर युनिफॉर्म सॉलिडसाठी जर घेतला तर तो 2/5 mr स्क्वेअर असतो. मग ह्या n या टर्मचं काय असतं, n इज इक्वल टू के स्क्वेअर अपॉन आर. म्हणजे कोणताही घ्या तुम्ही, रिंग घ्या,
डिस्क घ्या, हा जो फॅक्टर इथं असतो रिंगच्या बाबतीत 1च आहे, कारण रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया mr², त्या केसमध्ये n 1च येणार आहे. त्यानंतर बघा ह्या केसमध्ये कळालं तुम्हाला k²/r² इज इक्वल टू 2/5. सॉल्व्ह करून दाखवलेला आहे मी तुम्हाला या पद्धतीने. 2/5 येणार k²/r² फॉर सॉलिड स्फिअरच्या बाबतीत. तर रिंगच्या बाबतीत पण बघूयात एक्झाम्पल आपण. किती असतो रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया mr². mr² इज इक्वल टू अजून एक फॉर्म्युला काय यायचा, इथं काढून दाखवते मी. रिंगच्या बाबतीत काय आहे मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला mr², राईट. आणि रिंगच्या बाबतीत मग आपण काय म्हणलेलं आता, n फॅक्टर घ्यायचा, n mr². मग n ह्या केसमध्ये काय येणार, इथं 1 येणार, आणि इथं 1 म्हणजेच काय k²/r². n ची व्हॅल्यू काय आहे k²/r². हा फॅक्टर घेतो आपण, म्हणजे k²/r² ह्या केसमध्ये किती येणार, 1 येणार, बरोबर. कारण काही नसतं म्हणजे इथं किती येणार, 1 येणार. अशा पद्धतीने म्हणजे k²/r² 1 येणार फॉर रिंगच्या बाबतीत. हे समजलं. मोमेंट ऑफ इनर्शिया कोणत्या फॉर्ममध्ये असेल, n टाइम्स mr². म्हणजे n जो हा त्याला न्यूमरिकल फॅक्टर आपण जो लावलेला आहे त्याची व्हॅल्यू म्हणजे k²/r² असते. हे लक्षात ठेवा. आणि ते कशा पद्धतीने आहे ते मी तुम्हाला सांगितलं. आता इथं तुम्ही बघून पण सांगू शकता इज इक्वल टू 2/5 mr². याच्यामध्ये k²/r² काय असेल तर mr² हा जो न्यूमरिकल फॅक्टर आहे 2/5 म्हणजे काय असणार k²/r². कॅल्क्युलेट करायची पण गरज नाही. रिंगच्या बाबतीत काय येणार mr². रिंगच्या बाबतीत इथं काय नाही म्हणजे किती असणार 1 असणार. म्हणजे k²/r² किती येणार रिंगच्या बाबतीत 1 येणार. k²/r² इज इक्वल टू 1 येणार रिंगच्या केसमध्ये, बरोबर. म्हणजे हे फॉर्म्युले सगळे तुम्हाला समजले, तुम्ही नोट डाऊन करून घेतले असतीलच तुमच्या बुकमध्ये, कारण हे खूप इम्पॉर्टंट फॉर्म्युले आहेत. आपल्याला न्यूमरिकल MCQ सॉल्व्ह करण्यासाठी हे प्रॉब्लेम महत्त्वाचे आहेत, राईट. त्यानंतर आता आपण नेक्स्ट पार्ट बघूया. तर नेक्स्ट पार्ट काय आहे बघा, नेक्स्ट पार्ट आहे आता तेच एक्झाम्पल घेतलेलं आहे बघा. युनिफॉर्म डिस्क घेतलेले आहे त्यामध्ये. आता युनिफॉर्म डिस्कच्या बाबतीत बघा, युनिफॉर्म डिस्क किंवा सॉलिड सिलेंडर म्हणतो आपण त्याला. युनिफॉर्म डिस्क माहिती आहे आपल्याला कसा शेप असतो बघा, बरोबर. म्हणजे CD कम्प्युटरमधील CD ड्राईव्ह बघितला असेल तुम्ही, अशा पद्धतीने म्हणजे भरीव असते ती. रिंग कशा पद्धतीने असते, म्हणजे तुम्ही हातातली बांगडी कन्सिडर करा, ती म्हणजे रिंग झाली. आणि डिस्क म्हणजे काय असणार, अशी भरीव असणार, बरोबर. म्हणजे आतल्या साईडला सगळं ते मास असणार, बरोबर. मासने अशी भरीव असणार, म्हणजे इथून सगळीकडे मास डिस्ट्रीब्यूट झालेला असणार. रिंगच्या बाबतीत काय येणार, फक्त सर्कम्फरन्सलाच म्हणजे कॉर्नर्सलाच मास काय असणार डिस्ट्रीब्यूट झालेला असणार. मग डिस्कच्या बाबतीत मुवमेंट ऑफ इनर्शिया आपण काढलाय, किती आलता तो हाफ mr² काढलाय ना आपण. मग हा हाफ म्हणजेच तिथं काय असणार k²/r² असणार. मी तुम्हाला सांगितलंय mr² जो कोइफिशियंट असतो तोच k²/r² घ्यायचा, म्हणजे इन द फॉर्म ऑफ n mr². n म्हणजे न्यूमरिकल फॅक्टर, तो काय असतो k²/r² असतो. k²/r² ह्या केसमध्ये किती येणार, हाफ येणार. डायरेक्ट आपण बघून सांगू शकतो. थिन वॉलड हॉलो स्फिअर जर तुम्ही घेतला तर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपण पुढे बघणारच आहोत. 2/3 mr², असा काहीतरी आहे. तर तो किती आहे बघा, k²/r² त्या केसमध्ये 2/3 हा कोइफिशियंट आहे mr² ला, म्हणून 2/3 काय असणार k²/r² असणार. ॲज इट इज आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला माहित असेल तर k²/r² आपण डायरेक्ट सांगू शकतो. आता पुढचं रिमार्क बघा. आता फॉर वेन रॉड रोल्स इट इज ॲक्च्युअली सिलेंडर दॅट इज रोलिंग. रॉड जेव्हा रोल होतो म्हणजेच काय, ॲक्च्युअली सिलेंडर दॅट इज रोलिंग. म्हणजे रॉड आणि सिलेंडर ह्या कन्सेप्ट काय आहेत, सेमच असणार आहेत. म्हणजे रॉडचा जो मोमेंट ऑफ इनर्शिया येणार आहे तो सिलेंडरच्या बाबतीत आपण कन्सिडर करणार आहोत. त्यानंतर व्हाईल रोलिंगच्या बाबतीत बघा, तर रेशो कोणता रेशो, तर ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी, रोटेशनल कायनेटिक एनर्जी आणि टोटल कायनेटिक एनर्जी काय असतो बघा रेशो, 1:2 k²/r² as to 1 + k²/r². हे फॉर्म्युलेज लक्षात ठेवा, महत्त्वाचा आहे हा पण फॉर्म्युला. जेव्हा रोल होतो ऑब्जेक्ट तर रेशो जर घेतला आपण कशाचा, ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी. तुम्हाला माहिती आहे रोलिंग म्हणजे काय, तर कॉम्बिनेशन ऑफ ट्रान्सलेशनल प्लस रोटेशनल हे आपण बघितलेलं आहे. मग टोटल कायनेटिक एनर्जी जर आपल्याला घ्यायची असेल रोलिंग मोशनची तर ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी ॲज टू रोटेशनल कायनेटिक एनर्जी ॲज टू टोटल कायनेटिक एनर्जी. हा जर रेशो आपण घेतला तर ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी 1,
रोटेशनल कायनेटिक एनर्जी के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर आणि टोटल कायनेटिक एनर्जी 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर असा रेशो असतो त्याचा. हे लक्षात ठेवा. त्यानंतर एक्झाम्पल बघितले त्याच्यामध्ये पण बघा, हॉलोस्फिअरच्या बाबतीत एक्झाम्पल बघितले. हॉलोस्फिअरचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती असतो? 2/3 mr² असतो. तर ह्याच्यामध्ये जर तुम्ही रेशो घेतला ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी, रोटेशनल कायनेटिक एनर्जी आणि टोटल कायनेटिक एनर्जीचा, तर किती येणार आहे बघा. तो ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी 1 येणार. के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर इथं किती येणार? हॉलोस्फिअरची 2/3 येणार. राईट, कारण ही व्हॅल्यू जी असते ती काय असते? हा mr² चा कोइफिशियंट म्हणजेच के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर असते ही व्हॅल्यू. म्हणजे के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर ह्या केसमध्ये काय येणार? 2/3 येणार. राईट, आणि टोटल कायनेटिक एनर्जी म्हणजे किती आहे? 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर किती आहे? 2/3 आहे. त्याच्यामध्ये 1 काय करावं लागणार? मग टोटलसाठी ॲड करावं लागणार अकॉर्डिंग टू दिस फॉर्म्युला. ह्या फॉर्म्युलावरून ते काय करावं लागणार तुम्हाला? 1 प्लस 2/3 ॲड करावं लागणार. फॉर हॉलोस्फिअरच्या बाबतीत बघतोय आपण. मग किती येणार? ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी 1 येणार. रोटेशनल कायनेटिक एनर्जी ॲज इट इज 2/3 येणार. आणि टोटल कायनेटिक एनर्जी 1 ह्याच्यामध्ये ॲड करा 2/3 मध्ये, म्हणजे किती येणार? 5/3 येणार. किती येणार? 5/3. मग 3 ने जर मल्टिप्लाय केलं तिघांना पण, इथं मी सॉल्व करून दाखवते बघा तुम्हाला. हॉलोस्फिअरच्या बाबतीत ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी ॲज रोटेशनल कायनेटिक एनर्जी ॲज टोटल कायनेटिक एनर्जी. महत्त्वाचं आहे एकदम. ट्रान्सलेशनल 1 असेल तर रोटेशनल काय असते? के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. आणि टोटल किती येणार? 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. मग हॉलोस्फिअरच्या बाबतीत हॉलोस्फिअरचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती आहे? 2/3 mr² आहे. mr². याच्यामध्ये 2/3 म्हणजे मगाशीच मी तुम्हाला सांगितलं के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर ही टर्म असते. mr² कोइफिशियंट म्हणजेच के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर ही टर्म असते. मग ट्रान्सलेशनल कायनेटिकसाठी 1 येणार. के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर किती आहे? 2/3 आहे. ॲज 1 प्लस काय येणार इथं? के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर किती येणार? 2/3 आहे. म्हणजे किती येणार हे? 1 ॲज टू 2/3 ॲज टू 5/3 येणार. राईट, हे 1 याच्यामध्ये ॲड केल्यानंतर म्हणजेच 3 ने ह्या सगळ्यांना मल्टिप्लाय करा. 3 × 1 3 ॲज 2/3 × 3 इथं 1 ला पण मल्टिप्लाय करा 3 ने, इथं पण 3 ने, आणि 5/3 ला पण 3 ने मल्टिप्लाय करा. काय होणार? 3 3 गेट कॅन्सल, 3 3 कॅन्सल, म्हणजे 3 ॲज टू 2 ॲज टू 5 असा रेशो आपल्याला तिथं मिळणार. 3 ॲज टू 2 ॲज टू 5. मग तुम्हाला MCQs विचारले जातात की कोणताही शब्द येतील त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया माहीत पाहिजे आपल्याला फॉर्म्युला. त्याच्यावरून हे आपल्याला ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी, रोटेशनल कायनेटिक एनर्जी आणि टोटल कायनेटिक एनर्जीचा रेशो अशा पद्धतीने काढता येईल. 2/3 म्हणजेच के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर इथं फॅक्टर घ्यायचा. mr² कोइफिशियंट जो असेल तो. त्यानुसार आपण हॉलोस्फिअरचं एक्झाम्पल बघितलं तर तो किती आला? 3 ॲज टू 2 ॲज टू 5. म्हणजे बघा 3 ॲज टू 2 ॲज टू 5 आला. म्हणजे बघा 100% जर असेल टोटल कायनेटिक एनर्जी तर रोटेशनल किती असणार? 40 असणार. आणि ट्रान्सलेशनल किती असणार? 60% असणार. हे याच्यावरून आपण असं डिस्ट्रीब्युशन पण काढू शकतो. म्हणजे ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी किती आहे, रोटेशनल कायनेटिक एनर्जी पर्सेंटेज वाईज किती आहे, टोटल कायनेटिक एनर्जीच्या हे आपण कॅल्क्युलेट करू शकतो. हॉलोस्फिअरचं मी एक्झाम्पल तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे. आपण असे सगळ्या ऑब्जेक्टसाठी हे असं अशा पद्धतीने रिंगसाठी, डिस्कसाठी, हॉलोस्फिअर, सिलेंडर, रॉड ह्या सगळ्या केसमध्ये आपण हे कोणताही तुम्हाला न्यूमरिकलला क्वेश्चन विचारतील तर तुम्हाला काय फॉर्म्युला माहीत पाहिजे? ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी ॲज रोटेशनल कायनेटिक एनर्जी ॲज टोटल कायनेटिक एनर्जी. ह्याचा रेशो किती असतो? 1 ॲज टू के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर ॲज टू 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर हा त्याचा रेशो असतो. हा फॉर्म्युला येत असेल तरच तुम्हाला कोणताही ऑब्जेक्ट दिला तर त्याच्यातली ट्रान्सलेशनल आणि रोटेशनल कायनेटिक एनर्जी किती डिस्ट्रीब्यूट झालेली आहे पर्सेंटेज वाईज ते आपल्याला काढता येणार आहे. राईट, अशा पद्धतीने महत्त्वाचे फॉर्म्युले आहेत. व्यवस्थित लक्ष देऊन सॉल्व करा, नोट डाऊन करून घ्या आपल्या बुकमध्ये. त्यानंतर बघा नेक्स्ट पार्ट काय आहे आता आपला. नेक्स्ट पार्ट काय आहे बघा, ॲनालॉगस कायनेमॅटिकल इक्वेशन. ॲनालॉगस कायनेमॅटिकल इक्वेशन्स. ॲनालॉजी कुणाच्यातली? ट्रान्सलेशनल मोशन आणि रोटेशनल मोशन. मी तुम्हाला सर्क्युलर मोशन आणि ट्रान्सलेशनल मोशनमधली ॲनालॉजी सांगितलेली आहे. त्या पद्धतीनेच आहे, जास्त काही फरक नसणार आहे याच्यामध्ये. तर आता बघा ॲनालॉजी बिटवीन
ट्रान्सलेशनल मोशन आणि रोटेशनल मोशन बघूयात आपण. तर ट्रान्सलेशनल मोशनमध्ये बरोबर आपण व्ही ॲव्हरेज कशी काढतो बघा ट्रान्सलेशनल मोशनमध्ये. तर कशा पद्धतीने काढतो व्ही ॲव्हरेज. तर इनिशियल व्ही ॲव्हरेज इज इक्वल टू फॉर्म्युलेत आपण डायरेक्ट कायनेमॅटिकल इक्वेशन बघितले तरी चालतील. तरी पण व्ही ॲव्हरेज कशी काढतो आपण बघा, म्हणजे लिनियर व्हेलॉसिटी ॲव्हरेज कशी काढतो बघा, फायनल व्हेलॉसिटी बरोबर मायनस इनिशियल व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम अशी काढतो आपण बरोबर. फायनल व्हेलॉसिटीमधून इनिशियल व्हेलॉसिटी यू ने घेतो आपण, यू मायनस करतो आणि विथ रिस्पेक्ट टू टाइम घेतलं जातं. म्हणजे काय मिळते आपल्याला, ही व्ही ॲव्हरेज मिळते बरोबर ना, व्हेलॉसिटी लिनियर व्हेलॉसिटी. आता ओमेगा ॲव्हरेज कशी काढणार बघा आपण. ओमेगा ॲव्हरेज व्हीच्या जागी इथं काय येणार, ह्याच्यामध्ये फायनल व्हेलॉसिटी काय घेतो आपण, अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा घेतो मायनस ही इनिशियल व्हेलॉसिटी इथं घेतली आपण लिनियर व्हेलॉसिटी. इथं इनिशियल काय असणार, ओमेगा नॉट असणार विथ रिस्पेक्ट टू टाइम. म्हणजे ॲव्हरेज काढतो आपण अशा पद्धतीने. इथं व्ही म्हणजे फायनल व्हेलॉसिटी, यू म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी लिनियर व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. आणि अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणजे रोटेशनल मोशनमध्ये अँग्युलर व्हेलॉसिटी येते आणि ती ॲव्हरेज कशी काढतो आपण, फायनल अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा असेल तर त्याच्यातून मायनस इनिशियल अँग्युलर व्हेलॉसिटी काय करतो, मायनस करतो विथ रिस्पेक्ट टू टी. राईट. आता ॲक्सेलरेशन इज इक्वल टू काय असतो इथं फॉर्म्युला, आता सांगा. ॲक्सेलरेशन इज इक्वल टू काय असतं, द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम असतो. बघितलं आपण हा फॉर्म्युला. आणि इथं रोटेशनल मोशनमध्ये काय असतं, इथं लिनियर ॲक्सेलरेशन असतं, पण इथं काय असतं, अल्फा म्हणजे अँग्युलर ॲक्सेलरेशन असतं. अँग्युलर ॲक्सेलरेशन म्हणजे काय येणार, डी ओमेगा अपॉन डी टी, द रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम असा फॉर्म्युला याच्यामध्ये येणार बरोबर. हे माहीतच आहे आपल्याला. तर आता याच्यावरून बघा आता आपण काय लिहू शकतो बघा. आता व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी हे इक्वेशन माहीत आहे आपल्याला, फर्स्ट कायनेमॅटिकल इक्वेशन आहे. याच्यावरून बघा आता आपण कसं तयार करू शकतो. व्ही म्हणजे फायनल लिनियर व्हेलॉसिटी, तर इथं फायनल घ्यायची आपण ओमेगा राईट, इज इक्वल टू यू म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी आहे इथं ओमेगा नॉट असणार इनिशियल व्हेलॉसिटी, प्लस ए म्हणजे इथं लिनियर ॲक्सेलरेशन असणार आहे, इथं अल्फा म्हणजे अँग्युलर ॲक्सेलरेशन असणार आहे, टाइम ॲज इट इज, टाइम ड्युरेशन ॲज इट इज राईट. त्यानंतर म्हणजे फर्स्ट रोटेशनल मोशनमधलं कायनेमॅटिकल इक्वेशन काय मिळालं आपल्याला, ओमेगा इज इक्वल टू ओमेगा नॉट प्लस अल्फा टी राईट. आता याच्यावरून सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन माहिती आहे आपल्याला, एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. याच्यावरून तयार करूयात आता आपण. इथं लिनियर डिस्प्लेसमेंट असतं ट्रान्सलेशनल मोशनमध्ये, तसं रोटेशनल मोशनमध्ये काय असणार आता इथं सांगा, थिटा असणार म्हणजे काय, अँग्युलर डिस्प्लेसमेंट. आता इथं इनिशियल व्हेलॉसिटी इथं आपण नोट डाऊन करू शकतो, यू म्हणजे ह्या केसमध्ये इनिशियल व्हेलॉसिटी आहे, इनिशियल लिनियर व्हेलॉसिटी आहे. त्यानंतर व्ही ही काय आहे, फायनल व्हेलॉसिटी आहे, फायनल व्हेलॉसिटी आहे. एस म्हणजे इथं काय आहे, लिनियर डिस्प्लेसमेंट आहे, डिस्प्लेसमेंट म्हणूया आपण त्याला. त्यानंतर ए म्हणजे इथं काय आहे, लिनियर ॲक्सेलरेशन आहे, लिनियर ॲक्सेलरेशन आहे. ह्या क्वांटिटीज सगळ्या एवढं लक्षात ठेवा. त्याच्यावरून याची अनॉलॉजी करून सांगते बघा मी आता इकडे तुम्हाला. रोटेशनल मोशनमध्ये इथं यू असेल इनिशियल व्हेलॉसिटी, तर इथं कोण असणार आहे, ओमेगा असणार आहे. इनिशियल ओमेगा नॉट घेऊयात आपण, ओमेगा नॉट असणार आहे. व्ही इथं काय आहे, फायनल व्हेलॉसिटी आहे, इथं ओमेगा काय असेल, फायनल व्हेलॉसिटी असेल. इथं एस म्हणजे डिस्प्लेसमेंट आहे, इथं मात्र अँग्युलर डिस्प्लेसमेंट असतं थिटा. आणि इथं ए म्हणजे लिनियर ॲक्सेलरेशन असतं, इकडं काय असतं, अल्फा म्हणजे अँग्युलर ॲक्सेलरेशन असतं, अँग्युलर ॲक्सेलरेशन. आणि थिटा काय आहे, इथं अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे. इथं ही फायनल व्हेलॉसिटी आहे, फायनल अँग्युलर व्हेलॉसिटी आहे, अँग्युलर व्हेलॉसिटी. आणि ही काय आहे, इनिशियल अँग्युलर व्हेलॉसिटी आहे, इनिशियल अँग्युलर व्हेलॉसिटी आहे बरोबर. म्हणजे कशा पद्धतीने आपण बघितलेलं आहे, फक्त काय करायचं, यू ओमेगा नॉटने रिप्लेस करायचं, व्ही ओमेगाने रिप्लेस करायचं, एस थिटाने रिप्लेस करायचं आणि ए अल्फाने रिप्लेस करायचं. एवढंच करायचं आहे इक्वेशनमध्ये. हे तीन आपल्याला माहीतच आहेत, व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी, एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. आता एस कशाने रिप्लेस करूयात आपण, थिटाने.
बरोबर. थिटा घेतलं मग आपण. यू कशाने रिप्लेस करूयात? ओमेगा नॉटने. टी ॲज इट इज राहणार. बरोबर. टी ॲज इट इज राहणार प्लस हाफ ॲज इट इज. ए कशाने रिप्लेस करायचं आता बघा? ए लिनियर ॲक्सेलरेशन अँग्युलर ॲक्सेलरेशनने म्हणजे अल्फा येणार आणि टी स्क्वेअर ॲज इट इज. आता व्ही स्क्वेअर व्ही कशाने रिप्लेस करूयात? थर्ड कायनेमॅटिकल इक्वेशन बघा आता लास्ट. व्ही स्क्वेअर कशाने रिप्लेस करूयात? ओमेगा स्क्वेअरने. राईट. यू स्क्वेअर कशाने रिप्लेस करूयात? ओमेगा नॉट स्क्वेअरने. इथं दिसते आपल्याला सरळ ह्याच्याने ह्या क्वांटिटी अॅनालॉगस आहे त्याच्याने त्या फक्त रिप्लेस करायच्यात. प्लस 2 ॲज इट इज. ए कशाने रिप्लेस करूयात? अल्फा आणि एस कशाने रिप्लेस करूयात? तर थिटाने रिप्लेस करूयात. अशा पद्धतीने आपल्याला काय मिळाली? ही फर्स्ट कायनेमॅटिकल इक्वेशन मिळालं. हे माहीतच होतं आपल्याला, त्याच्यावरून हे फर्स्ट कायनेमॅटिक इक्वेशन मिळालं आपल्याला रोटेशनल मोशनचं. त्यानंतर काय मिळालं? त्यानंतर हे फर्स्ट कायनेमॅटिकल इक्वेशन मिळालं रोटेशनल मोशनच्या बाबतीत. हे सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन मिळालं रोटेशनल मोशनच्या बाबतीत. आणि थर्ड कायनेमॅटिकल इक्वेशन मिळालं रोटेशनल मोशनच्या बाबतीत. एक्झाममध्ये हा क्वेश्चन खूप वेळा विचारतात की राईट द कायनेमॅटिकल इक्वेशन फॉर रोटेशनल मोशन किंवा राईट द ॲनॉलॉजी बिटवीन ट्रान्सलेशनल मोशन अँड रोटेशनल मोशन. त्यावेळी हे माहीत पाहिजे आपल्याला. यावरून ते आपण तयार केलेलं आहे. राईट. त्यानंतर आता पुढे बघूयात आता आपण ॲनालॉगस क्वांटिटीज बिटवीन ट्रान्सलेशनल मोशन अँड रोटेशनल मोशन. आता क्वांटिटीज बघूयात कोणत्या कोणत्या ॲनालॉगस असतात ट्रान्सलेशनल आणि रोटेशनलमध्ये. आपण हे सगळं बघितलेलं आहे तरी पण एकदा रिव्हिजन म्हणून आपण ते बघत आहोत. समरी टाईप. बघा ट्रान्सलेशनल मोशन आणि रोटेशनल मोशन आणि त्यांच्यातलं इंटर रिलेशन काय आहे का ते बघूयात आता आपण. फर्स्ट टर्म बघूयात आपण लिनियर डिस्प्लेसमेंट. आता लिनियर डिस्प्लेसमेंट कशाने दाखवतो आपण? ट्रान्सलेशनल मोशनमध्ये एस ने दाखवतो. राईट. तर रोटेशनल मोशनमध्ये कशाने दाखवतो आपण? ते अँग्युलर डिस्प्लेसमेंट असतं रोटेशनल मोशनमध्ये. ते कशाने दाखवतो आपण? थिटाने दाखवतो. कशाने? थिटाने. बरोबर. आता ह्यांच्यात काय रिलेशन आहे का? एस इज इक्वल टू थिटा क्रॉस आर. म्हणजे रेडियस वेक्टर तेवढी त्याच्यामध्ये ॲड होते. म्हणजे हेच रिलेशन आहे त्या दोघांच्यामध्ये. लिनियर डिस्प्लेसमेंट आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंटमध्ये रिलेशन महत्त्वाचं आहे. एस बार इज इक्वल टू थिटा क्रॉस आर. राईट. म्हणजे लिनियर डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू अँग्युलर डिस्प्लेसमेंट इंटू रेडियस वेक्टर. त्यानंतर रेडियस म्हटलं तरी चालेल. त्यानंतर ट्रान्सलेशनल मोशनमध्ये लिनियर व्हेलॉसिटी असते जी कशाने दाखवतो आपण? व्ही ने दाखवतो. फॉर्म्युला काय आहे? द रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. तसंच हे ॲनालॉगस कोण असणार रोटेशनल मोशनमध्ये? अँग्युलर व्हेलॉसिटी असणार. मग अँग्युलर व्हेलॉसिटी कशाने दाखवतात? ओमेगा. तर तो कशाचा फॉर्म्युला येणार? एस कशाने रिप्लेस करायचं? थिटाने. द रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. आता ह्या दोघींच्या मध्ये रिलेशन काय आहे बघितलेलं आहेच आपण. व्ही बार इज इक्वल टू ओमेगा क्रॉस आर. म्हणजे आरचं तेवढा तिथं ॲडिशनल टर्म आहे, एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर लिनियर ॲक्सेलरेशन इज इक्वल टू काय येणार? एने दाखवतो आपण ते डी व्ही अपॉन डी टी. द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी लिनियर व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. आता रोटेशनल मोशनमध्ये काय असणार? अँग्युलर ॲक्सेलरेशन असणार. अँग्युलर ॲक्सेलरेशन अल्फा इज इक्वल टू द रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम येणार. राईट. म्हणजे अल्फा इज इक्वल टू अल्फा आणि लिनियर ॲक्सेलरेशन आणि अँग्युलर ॲक्सेलरेशनमध्ये रिलेशन काय आहे? अँग्युलर ॲक्सेलरेशन इज इक्वल टू ए इंटू रेडियस. राईट. हे डिस्टन्सचा तेवढा रेडियसचा तेवढा त्याच्यामध्ये ॲडिशनल टर्म आहे. बघा रिलेशन सगळी सेमच आहेत दोघांच्यातली, फक्त रेडियस त्याच्यामध्ये ॲडिशनल टर्म असणार आहे. तर इनर्शिया. आता ट्रान्सलेशनल मोशनमध्ये इनर्शिया म्हणजे मास त्या बॉडीचं. ते कशाने दाखवतो? एम ने दाखवतो आपण. तसंच रोटेशनल मोशनमध्ये तो इनर्शिया म्हणजे रोटेशनल इनर्शिया म्हणतो आपण त्याला, किंवा मुवमेंट ऑफ इनर्शिया म्हणतो, जो कशाने दाखवतो आपण? आय एल लेटरने दाखवतो. एम आय म्हणजे काय? मुवमेंट ऑफ इनर्शिया. तो कशाने दाखवतो आपण? आयने. आणि फॉर्म्युला काय आहे आयचा? आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ आर स्क्वेअर डी एम. म्हणजे मुवमेंट ऑफ इनर्शिया इज इक्वल टू फॉर अ कंटिन्युअस बॉडी असेल तर आर स्क्वेअर डी एम इज इक्वल टू समेशन एम आय आर आय स्क्वेअर. डिस्क्रीट पार्टिकलसाठी आय गोज फ्रॉम 1 to n. कंटिन्युअस बॉडी म्हणजे रिंग, डिस्क, स्पियर वगैरे.
आणि हे कशासाठी आहे, डिस्क्रीट पार्टिकलसाठी, म्हणजे रिजिड ऑब्जेक्ट वगैरे किंवा बॉडी n नंबर ऑफ पार्टिकल्स पासून बनली असेल तर हा फॉर्म्युला येणार. हे बघितलेलं आहे आपण. त्यानंतर लिनियर मोमेंटम कशाने दाखवलं जातं, p इज इक्वल टू मास इंटू इट्स व्हेलॉसिटी. तर अँग्युलर मोमेंटम कशाने दाखवलं जातं, रोटेशनल मोशनमध्ये L ने दाखवलं जातं. आणि फॉर्म्युला काय असतो त्याचा, मास कशाने रिप्लेस करायचं, इनर्शियाने, मुवमेंट ऑफ इनर्शियाने, आणि v कशाने रिप्लेस करायचं, ओमेगा. म्हणजे फॉर्म्युला काय मिळाला, L इज इक्वल टू आय ओमेगा. आणि L मध्ये आणि P मध्ये रिलेशन काय आहे, L बार इज इक्वल टू R बार क्रॉस P बार, राईट. त्यानंतर फोर्स, लिनियर मोशनमध्ये किंवा ट्रान्सलेशनल मोशनमध्ये काय असते, क्वांटिटी फोर्स असते. तशी रोटेशनल मोशनमध्ये काय असणार सांगा, टॉर्क ही क्वांटिटी असणार. टॉर्क, फोर्स इज इक्वल टू चेंज इन मोमेंटम, लिनियर मोमेंटम विथ रिस्पेक्ट टू टाइम. आणि टॉर्क म्हणजे चेंज इन अँग्युलर मोमेंटम विथ रिस्पेक्ट टू टाइम. टॉर्कमध्ये आणि फोर्समध्ये काय रिलेशन आहे, टो इज इक्वल टू आर बार क्रॉस एफ बार, हे रिलेशन आहे. बघितलं आपण हे सगळं. त्यानंतर ट्रान्सलेशनल मोशनमध्ये वर्क कसं केलं जातं बघा, एक्सप्रेस केलं जातं, वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. तर रोटेशनल मोशनमध्ये वर्क इज इक्वल टू फोर्सच्या जागी काय येणार, इथं टॉर्क येणार, आणि लिनियर डिस्प्लेसमेंटच्या जागी काय येणार, अँग्युलर डिस्प्लेसमेंट येणार. त्यानंतर पॉवरच्या बाबतीत काय येणार बघा, पॉवर इज इक्वल टू वर्क डन पर युनिट टाइम येणार, आणि फोर्स इंटू काय येणार, व्हेलॉसिटी येणार. तर हेच पॉवर ह्याच्या बाबतीत काय येणार, वर्क डन विथ रिस्पेक्ट टू टाइम येणार. बट पॉवर इज इक्वल टू फोर्सच्या जागी काय येणार, इथं टॉर्क येणार, इंटू व्हीच्या जागी काय येणार, तिथं ओमेगा येणार. हे त्याच्याने काय करायचं, रिप्लेस करायचं. म्हणजे आपण काय बघितली, ॲनॉलॉजी बिटवीन ॲनॉलॉगस क्वांटिटीज ऑफ ट्रान्सलेशनल मोशन अँड रोटेशनल मोशन, हा पार्ट आपण त्याच्यातला बघितलेला आहे, राईट. आता आपण एक्सप्रेशन फॉर मुवमेंट ऑफ इनर्शिया फॉर सम सिमेट्रिक ऑब्जेक्टसाठी बघूयात. आता हा चार्टच आहे बघा, एक्सप्रेशन फॉर मुवमेंट ऑफ इनर्शिया फॉर सम सिमेट्रिक ऑब्जेक्ट. तर त्याच्यामध्ये बघा ऑब्जेक्ट कसा असेल, आता रिंग असेल, थिन रिंग, किंवा त्यालाच आपण हॉलो सिलेंडर म्हणू शकतो. तर ॲक्सिस कसा असेल, त्याच्या सेंटरमधून पास होणार असेल, तर मुवमेंट ऑफ इनर्शिया काय येणार, आय इज इक्वल टू एम आर स्क्वेअर येणार. हे आपण डिराईव्ह केलेलं आहे, इथं डायग्राम पण आपण दाखवलेली आहे, आणि एक्सप्रेशन आपण डिराईव्ह केलेलं आहे. तर सेकंड फॉर्म्युला काय आहे बघा, थिन रिंग अबाउट अँड डायमीटर असेल, म्हणजे ॲक्सिस कसा पास होत असेल, अबाउट अँड रिंग रोटेट कशी होत असेल, अबाउट अँड डायमीटर, डायमीटरच्या अबाउट रोटेट होत असेल. तर त्या केसमध्ये डायमीटर कसा असू शकतो बघा, ह्या डायग्राममध्ये दिसू शकते आपल्याला, असा असू शकतो, असा असू शकतो, असा असू शकतो, किंवा डायमीटर अशा पद्धतीने पण असू शकतो. याच्या भोवती जर रिंग काय होत असेल, रोटेट होत असेल, अबाउट अँड डायमीटर, तर फॉर्म्युला काय येतो बघा, 1/2 mr स्क्वेअर येतो. तर हे डिराईव्ह पण करूयात आपण. त्यानंतर पुढे बघा, हा चार्ट तर सुरुवातीला बघूयात. त्यानंतर ॲन्युलर रिंग किंवा थिक वॉलड हॉलो सिलेंडर असेल तर कशी येणार बघा डायग्राम, ह्या दोन कोॲक्सियल रिंग्स येणार ह्याच्यामध्ये. ही इनर रिंग असणार ज्याची रेडियस R1 असणार, ही आउटर रिंग असणार ज्याची रेडियस काय असणार, R2 असणार. ह्या केसमध्ये मुवमेंट ऑफ इनर्शिया काय होतं बघा, आणि ॲक्सिस कसा आहे, सेंटरमधून पास होणार आहे, बरोबर. ह्या केसमध्ये मुवमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला काय येतो, 1/2 mr2 स्क्वेअर प्लस R1 स्क्वेअर. आता हे डिराईव्ह करायला विचारत नाहीत एक्झामला, पण फॉर्म्युलेज माहीत पाहिजेत आपल्याला. त्यानंतर युनिफॉर्म डिस्क ऑर सॉलिड सिलेंडर असेल तर त्या केसमध्ये जर ॲक्सिस सेंटरमधून पास होणार असेल तर आपण काढलेला आहे, आपण डिराईव्ह पण करून दाखवलेला आहे. हा आय इज इक्वल टू 1/2 mr स्क्वेअर. डिस्क कशी दाखवलेली आहे बघा, रिंग आणि डिस्कमध्ये फरक काय आहे, रिंग काय असते, हॉलो असते, तर डिस्क काय असते, भरीव असते. अशा पद्धतीने भरीव दाखवलेला आहे इथं, सॉलिड. त्यानंतर युनिफॉर्म डिस्क अबाउट डायमीटर जर आपण काढला तर तो काय येतो बघा, आय इज इक्वल टू 1/4 mr स्क्वेअर येतो. अबाउट अँड डायमीटर जर डिस्क काय होत असेल, रोटेट होत असेल, तर तो फॉर्म्युला काय येणार, 1/4 mr स्क्वेअर येणार. त्यानंतर थिन वॉलड हॉलो स्फिअर जर घेतला तर ॲक्सिस त्याच्या कुठून पास होतो, सेंटरमधून पास होतो, तर आय इज इक्वल टू काय येतो तिथं फॉर्म्युला, 2/3 mr स्क्वेअर. स्पिअरच्या बाबतीत स्पिअर दाखवलेला आहे, हॉलो स्पिअर आहे इथं.
आणि ही आर काय आहे त्याची रेडियस असणार आहे. त्या केसमध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया काय होतो 2/3 mr² येतो. इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहेत बघा हे सगळे. त्यानंतर सॉलिड स्फिअर जर घेतला ॲक्सिस कसा पास होतो त्याच्या सेंटरमधून पास होते. त्याचं एक्सप्रेशन काय येणार बघा. सॉलिड स्फिअर म्हणजे बघा असा भरीव, बरोबर ना, अशा पद्धतीने. तर मुवमेंट ऑफ इनर्शिया काय येणार ह्या केसमध्ये 2/5 mr² येणार. स्फेरिकल शेल जर घेतली तर त्याच्या ॲक्सिस कसा होत असेल सेंटरमधून पास होत असेल. स्फेरिकल शेलची ही काय असेल इनर रेडियस r1 आणि ही काय असेल r2 आउटर रेडियस असेल. तर त्या केसमध्ये फॉर्म्युला काय येणार आयचा मुवमेंट ऑफ इनर्शियाचा I is equal to 2/5 m r2⁵ minus r1⁵ divided by r2³ minus r1³ हा फॉर्म्युला येणार त्याच्यामध्ये. त्यानंतर रॉडच्या बाबतीत जर बघितलं आपण ॲक्सिस कसा आहे परपॅन्डिक्युलर आहे त्याच्या लेंथला, रॉडच्या ह्या लेंथला परपॅन्डिक्युलर आहे आणि तो कशामधून पास होतोय त्या रॉडच्या सेंटर ऑफ मासमधून पास होतोय. तर फॉर्म्युला काय येणार मुवमेंट ऑफ इनर्शियाचा I is equal to 1/12 ml². L² ह्यामध्ये काय असणार आहे या रॉडची असणारी टोटल लेंथ असणार आहे. राईट. मग हाफ लेंथ ही किती येणार L/2 येणार. त्या केसमध्ये 1/12 ml². m म्हणजे इथं काय असणार आहे रॉडचं असणारं मास असणार आहे. त्यानंतर थिन युनिफॉर्म रॉड घेतला पण ॲक्सिस ऑफ रोटेशन कसं आहे परपॅन्डिक्युलर टू लेंथ आहेच बट अबाउट वन एंड एका एंडमधून पास होतोय तो रॉडच्या. तर त्या केसमध्ये फॉर्म्युला काय येणार बघा आपला मुवमेंट ऑफ इनर्शियाचा I is equal to 1/3 ml² येणार. 1/3 ml² येणार. L काय असेल लेंथ ऑफ द रॉड, M काय असेल मास ऑफ द रॉड. आता युनिफॉर्म प्लेट असेल किंवा पॅरलो पाईप असेल तर त्या केसमध्ये सेंटरमधूनच पास होतो याच्या पण ॲक्सिस काय येणार फॉर्म्युला 1/12 m L² + B². अशा पद्धतीने L म्हणजे इथं लेंथ असणार आहे, B म्हणजे इथं ब्रीडथ असणार आहे, बरोबर. त्यानंतर लास्ट फॉर्म्युला काय आहे बघा युनिफॉर्म सॉलिड राईट सर्क्युलर कोन. सॉलिड राईट सर्क्युलर कोन जर घेतला त्याच्या ॲक्सिस ऑफ रोटेशन कुठून पास होतोय सेंटरमधून पास होतोय. तर त्या केसमध्ये मुवमेंट ऑफ इनर्शिया काय येणार 3/10 mr² येणार. 3/10 mr². आणि लास्ट फॉर्म्युला आहे बघा युनिफॉर्म हॉलो राईट सर्क्युलर कोन असेल तर हॉलो आहे राईट सर्क्युलर कोन. तर या केसमध्ये ॲक्सिस कुठून पास होतोय सेंटरमधूनच पास होतोय. तर त्या केसमध्ये मुवमेंट ऑफ इनर्शिया काय येणार 1/2 mr² येणार. आता हे सगळे फॉर्म्युलेज नोट डाऊन करून ठेवा. आपण न्यूमरिकल जेव्हा सॉल्व करणार आहे त्यामध्ये हे सगळे फॉर्म्युलेज आपल्याला लागणार आहेत. तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन करून ठेवा हे सगळे फॉर्म्युलेज. ओके क्लास, थँक्यू.